पाकिस्ताननं काल भारताची वायू हद्द ओलांडली। पाकिस्तानकडून 36 ठिकाणी 300-400 ड्रोन्स हल्ले करण्याचा प्रयत्न। भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर। कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती। पाकिस्तानकडून एलओसीवर गोळीबार। पाकिस्ताननं वापरलेले ड्रोन तुर्कस्तानचेच। भारतीय लष्कराकडून पुरावे सादर। धार्मिक स्थळांवर हल्ला केल्याच्या खोट्या बातम्या पाकिस्ताननं पसरवल्या। गुरुद्वारावर हल्ला न केल्याचा पाकिस्तानचा दावा सपशेल खोटा। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी केलं स्पष्ट। भारत आता पाकिस्तानची आर्थिक कोंडीही करणार। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेकडे करणार पाकिस्तानची तक्रार। परराष्ट्र सचिवांनी केलं स्पष्ट। भारत पाकिस्तान हल्ल्यामध्ये भारतीय जवानाला वीरमरण। मुंबईतल्या घाटकोपरमधील मुरली नाईक यांना एलओसीवर झालेल्या हल्ल्यात वीरमरण। देशभरात कुठेही एटीएम्स बंद राहणार नाहीत। एटीएम्स बाबत व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारा मेसेज खोटा। पीआयबीनं दिली माहिती। पेट्रोल डिझेल बाबत पॅनिक होऊ नका। देशभरात भरपूर इंधन साठा। पेट्रोलियम कंपन्यांनी केलं स्पष्ट। भारत पाकिस्तान तणावावर मेहबूबा मुफ्तींना रडू कोसळलं। दोन्ही देशांनी हल्ले बंद करावेत। मेहबूबा मुफ्तींचं आवाहन। आणि कराडमध्ये नवोदित मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन। लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील यांचा पत्रकार पुरस्कारानं गौरव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।